तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल जेवढं तुकोबांचं चिंतन करणं शक्य आहे, त्यांच्या म्हणण्याचं तेवढं करू, एवढं आपल्याला ऐकू येणं शक्य आहे तेवढं आपण ऐकून घ्या अशी आता विनंती करतो. बोलाविता धनी वेगळाची, चालविता धनी वेगळाची अशी आजची परिस्थिती आहे. तर अनेक शब्द नेहमी वापरण्यातले असतात, आपल्याला ते सरावाचे आहेत, आपण सहजपणे ते वापरतो, फक्त त्याच्या खोलात अर्थात किंवा खऱ्या चांगल्या आणि आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त अशा पद्धतीनं ते वापरणं हे संत जाणे. उदाहरणार्थ धन्यता किंवा परत माघारी परत येणं किंवा परिपाक किंवा समाधान, साधा जो आपल्याला परिचित आहे शब्द, हित, भाव, देव, सगळे शब्द आपल्याला परिचित आहेत. फक्त शुद्ध आणि जाती हे सुद्धा शब्द आपल्याला परिचित आहेत, इथलं काही माहिती नाही असं नाही. आता ते तुकोबा कोणत्या पद्धतीने मांडतात आणि त्यामुळे कोणता अर्थ आपल्याला मिळतो आणि काय मार्गदर्शन मिळतं, कसं पुढे जाता येतं, हा आपला त्या दृष्टीने चाललेला त्यांच्या कृतीचा अभ्यास. कारण त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, जीवित्वते किती हेचे धरिता बरे, जीवित्वते किती हेचे धरिता बरे चित्ती. जीवित्व आपलं कार्यकाल आयुष्याचा किती आहे, कार्यकाल म्हणतो मी, आयुष्याचा काल सुद्धा म्हणत नाही, कारण आयुष्याचा काल आणि कार्यकालामध्ये खूप फरक आहे. एकंदरीत आपल्याला अनुभव आला असं की सगळ्या फॅकल्टीज जोपर्यंत आहेत, सगळे जे अवयव आहेत, सगळी यंत्रणा मेंदूपर्यंतची आहे, ती जोपर्यंत काम करते तो कार्यकाल आपल्या दृष्टीनं. एखाद्याचा ऑफिसमधला कार्यकाल संपला, बदली झाली, एखादा तिथल्यापुरतं त्याचं काही चालत नाही, आता त्या सहीला त्या किंमत नाही. तेव्हा हे जसं कार्यकालाचं आहे तसं आपला कार्यकाल या अर्थाने जीवित्व ते किती. जीवित्व हा जीव अर्थाने शब्द वापरला आहे आपल्याकडे. जीवनकरी जीवित्व ते वाटतं ना आपल्याला शंका बऱ्याच वेळेला. तर जीवित्वा हे जीवा अशा अर्थाने फार पूर्वीपासून हा वाङ्मयात प्रचलित होता, पुढे आता राहिला नाही म्हणून आपल्याला ते म्हणताना शंका येईल. तर त्याने असं म्हटलं, जीवित्व ते किती हेची धरिता बरे चित्ती. चित्तात खरं कशाचं भान असावं की मला जीवित्व किती आहे. आता किती आहे ते माहीत नाही, हे तर आपल्याला आपण जाणतो. मग आता भान आता हे चित्ती कसं ठेवणार. आता ठीक आहे बाबा, 6 महिने आहेत, मला 1 वर्ष आहे, 1 दिवस आहे, काय 25 वर्ष आहेत, 50 वर्ष आहेत, हे जर माहिती असेल तर मग ठीक आहे, चित्ती धरता येईल. पण जी गोष्ट कधी माहीत नाही आपल्याला ती कशी धरता येणार.
आता आपल्याला काही वेळेला याला काही गंभीर आजार झाला, सांग आता तुमचे 6 महिने राहिले समजा, 3 महिने राहिले तसं समजा, म्हणजे जरा तरी थोडं तरी म्हणजे यावं अशी अपेक्षा येतच असं मी म्हणत नाही, पण भान येतं माणसाला की अरे बापरे आता 3 महिनेच आहेत, म्हणजे काय कोणाला द्यायचं, कुठं ठेवलं, काय सांगायचं ते आपलं सांगून टाकायला लागणार आता, म्हणजे पूर्वीच्याकडे पुरवून ठेवीत शेतामध्ये, तर ती जागा सांगत नसत, ती हेमगर्भाची मात्रा साठवायची ना तेवढ्यासाठी की कुठल्या रानात कुठल्या झाडाच्या जवळ काय ठेवले ते सांगण्यासाठी तसं करीत. तर हे जसं आहे तसं हे इथे काय, तर आपल्या चित्तामध्ये किती गोष्टी, तर त्याच्यात त्यांना कुठली प्रेफरेबल आहे खरं सांगायचं तर काय भान असावं, जीवित्व ते किती हे धरतात. आता किती हे माहीत नाही. जसं आपण म्हणतो ना सगळ्यांना आता वारकरी नमस्कार आहे किंवा आपल्यासुद्धा आवडणारा नमस्कार आहे, सर्वांना नमस्कार करावा, लहानाला करावा, बरोबरच्यानं करावा, मोठ्यानं करावा, सगळ्या खरं आपला परंपरेनं धर्मानुकूल आहे तो नमस्कार मोठ्यानं आणि लहानाने करावा, हा रितसर ही गोष्ट आहे सांगितलेली. पण जे भक्तिमार्गी मंडळी आहेत ती सर्वांना नमस्कार करतात, लहान असलं तरी त्याला नमस्कार करतात. तर का, तर महाराजांनी जसं सांगितलं आहे तसं. महाराज म्हणाले आध्यात्मिक तयारी कोणाची किती असेल हे सांगता येत नाही, तर मग आता आपल्याला ती ओळखता येत असेल तर त्यासाठी त्या पद्धतीने नमस्कार करावा, जर ओळखता येत नसेल तर प्रत्येकाच्याच ठिकाणी भगवंत आहे आणि त्याच्याकडे जाण्याची तयारी त्याची करायची तर आपल्यापेक्षा जास्त असेल असं समजून त्याला नमस्कार करावा. मग हे सेफ, कारण ते कळत नाही, त्यापेक्षा हे अधिक चांगलं, कारण हे नक्की फळ देईल, यात नुकसान तर होणार नाही. लहानांना नमस्कार करून काही नुकसान होणार नाही, जो माझ्या ठिकाणी जीवतो त्याच्या ठिकाणी जीव. तर जीवित्व ते किती हेची धरिता बरे चित्ती असं एका अभंगामध्ये म्हटलं आहे. आज आपल्यासमोर तो विचार नाही, पण मूळ मुद्दा आहे की किती जीवित्व आपल्याला हे माहिती नाही आहे, त्यामुळं माहीत नाही त्या गोष्टीबद्दल जास्त सावध असावं. माहीत असल्या गोष्टीबद्दल ठरवता येते. ही 8 वर्षांनी मॅच्युअर होणारी पावती आहे, 8 वर्ष काळजी करायचं कारण नाही. ही किती वर्षांनी मॅच्युअर होणार आहे का किती दिवसात मॅच्युअर होणार असतो, तेव्हा हे कशासाठी, तर ते उद्या आहे का नाही माहीत नाही, परवा आहे का नाही माहीत नाही, 6 महिन्याने आहे का नाही माहीत नाही, मग आजच देवाचं नाव घ्यायला पाहिजे, आजच भान असलं पाहिजे. तर ते भान असावं याच्यासाठी जीवित्व ते किती जीवित्व ते किती याची धरिता बरे चित्ती. आणि यासाठी मग काय करावं, तर संत सुमन उत्तरे मृदू रसाळ मधुरे. त्या काळात काय करावं, मग आता एवढं तरी करा. आता पोटापाण्याचं काय सोडून उद्योग चालणार नाही, पण जो काय उद्योग असेल त्याला ती मर्यादा असावी, कारण जीवित्व ते किती ते जर माहीत नाही तर ते पोटापाण्याचा उद्योगसुद्धा क्षणात सोडावा लागेल. मग त्याच्या आधी माझी तयारी झालेली असलेली बरी, अशा अर्थाने जीवित्व ते किती हे धरिता हे जर मनात राहिलं तर मनुष्याला ध्यास लागतो त्याचा. आपल्याला माहिती आहे एकदा मनाने गोष्ट घेतली की त्याचा ध्यास लागतो, मनुष्य तेवढं विसरत नाही. बाकीचं सगळं एक वेळ कमी जास्त करेल, वेळ देईल न देईल, जमलं तर केलं नाही तर नाही केलं, आपल्या पूजा नाही का किंवा हे नाही का, तर तसं आहे, जमलं तर केली नाही तर नमस्कार देवाला पुरतो, आपल्याकडे माहितीच आहे सगळं, त्यामुळे काय प्रश्नच नाही. तर त्या अर्थाने विचार केला तर हे बघा, संत सुमन उत्तरे मृदू रसाळ मधुरे हे असावं. संत सुमन उत्तरे मृदू रसाळ मधुरे विसावता कानी मग परिपाक घडे म्हणे. तेव्हा त्याचा जो परिणाम ह्याला व्हायचा असेल तर ती कानी धरावीत. कानी धरावीत याचा अर्थ आपण ओळखू शकता. त्यांना काय कानी धरा, ही तुका म्हणे जोडी बाकी जगाने सगळं सांगितलेलं सगळं ऐकलं, अगदी नेटवर ते लावून सुद्धा ऐकलं. याच्यावर अलीकडे फार सोयी झाल्यात, डायरेक्ट आपण काय ऐकतोय ते दुसऱ्याला कळणार नाही आणि आपल्याला ऐकायला मिळेल इतकीपर्यंत सोयी सगळं झाली आहे. तर ते जे काय ऐकतो त्या सगळ्यांनी काही होणार नाही. ही जतन रोकडी आहे, ही खरी पावणारी, ही खरी चालणारी, ही खरी आपल्याला देणारी जी उत्तरं आहेत ती संत सुमन उत्तरे. तेव्हा या अर्थाने जीवित्वती करीत की हेची दयता, हे सगळे शब्द आधीचे समजून घ्यावे. असं का म्हटलं तर तेवढ्यासाठी की जीवित्वती किती ते माहिती नाही तोपर्यंत समजलेलं बरं, म्हणून ह्या अभंगाकडे बघण्याचा हा पार्श्वभूमी किंवा दृष्टिकोन. तर त्यांनी जे म्हटलं आहे त्याचं सार काय आहे ते पाहू. धन्य लोक कोण समजावे. असं आता हे जीवित्वाचं भानाच्या बाबतीत जीवित्व ते किती हे ज्यांना भान आहे ते खरे धन्य. त्या अर्थाने इथे धन्य धन्य त्याची व्याख्या केली. धन्य शुद्ध जाती काय करतात
की हे जे लोक धन्य शुद्ध जाती, जाती या अर्थाने प्रकार आपण ओळखावं इथे, की मुद्दम म्हटलं आहे की जाती हे प्रकार, लोकांचे असा प्रकार, वारकरी हा एक प्रकार, सत्प्रवृत्त लोक हा एक प्रकार, अशा अर्थाने म्हटलं तर ह्या अर्थाचे जे लोक ते धन्य आणि शुद्ध होत की जे धरी लवकर परती, ज्यांना कुठून आलो ह्याचं भान आहे, ज्यांना कधीही जावं लागेल याचं भान आहे, आणि त्यासाठी ते भान बाळगून जे आपला व्यवहार करतात, धरी लवकर परती धन्य शुद्ध जाती, त्या लोक धन्य समजावेत. आता ते कोण आहेत? आपल्यापासून कोणालाही कुणी पाहावं, ते लोक धन्य असं म्हणणं त्यांचं आहे. धरी लवकर परती धन्य शुद्ध जाती, धन्य शुद्ध जाती, धरी लवकर परती धन्य शुद्ध जाती, धरी लवकर परती धन्य शुद्ध जाती, धरी लवकर परती धन्य शुद्ध जाती. त्या प्रकारचे लोक श्रेष्ठ समजावेत की जे लवकर परतीचं भान असलेले लोक आहेत. त्यात सुद्धा परतीचं भान आणि लवकर परतीचं भान यामध्ये फरक आहे. कारण परतीचं भान नसलं तरी परतावंच लागतं. आपल्याकडे माहिती आहे ना की तुम्ही आता तर काय मी काय फिरलो असे, आपण फिरला असाल तर रेल्वेचे ते वॅगन्स येतात त्याच्यावरती हे लावलेलं असतं ना, टू बी रिटर्न टू. ते जे मॅन्युफॅक्चरर असतं त्याचे जे काही हे असेल, रेल्वेचं कुठलं ऑफिस काय सिकंदराबाद आहे आमके तुमके काय जे असेल, तर तिथे ही बोगी ही टू बी रिटर्न बॅक टू असं म्हणून तारीख घातलेली असते त्याच्यावर, आणि ह्याच्या पुढे ही वापरायची नाही, हिचं लाईफ हे आहे. जसं आपल्याकडे ह्याचं लाईफ काय 100 वर्ष आहे म्हटल्यावर ब्रिटिशांची नोटीस आली की हा पूल 100 वर्ष झालेली आहेत, आमची जबाबदारी संपली. म्हणजे अशी जबाबदारी घेण्याची पद्धत होती, आम्हाला त्यामुळं कळलं. आम्हाला वाटलं आपलं काम झालं, पैसे मिळाले, काम झालं, त्याचं काय कमी नाही, तसं नाही, ते त्यांच्याकडून कळलं. तसं इथे आपल्याकडे बोगीवरच्या याच्या विशेषतः लगेजच्या बोग्या वगैरे ज्याच्या माला बोग्या ज्या असतात ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं रिटर्न, आणि त्याच्यापुढे तारीख घातलेली असते. या तारखेला ही बोगी जिथे असेल तिथून त्या स्टेशन मास्टरची जबाबदारी आहे की तिला आता पुढे काही त्याच्यात लोड करू नका, ती परत पाठवा, असं तिथे लिहिलेलं आहे. तेव्हा हे तारीख घालून लिहिलेलं आहे. आपल्याला आधी म्हटल्याप्रमाणे जीवित्वते किती हे आपल्याला माहीत नाही, तर मग कधी बोगी परत पाठवतील ते सांगता येत नाही. हो, ते काय त्यांच्या आता चिक्का कुठला बांधला तरी कोणाला. तेव्हा आता हे परतीचं भान असलं तरी खूप आहे की परत आपल्याला जायचं आहे ह्याचं भान आहे. काही काही ना असं वाटतं आता आपल्या बदल्यात ह्याच्यात ऑफिसातून ह्याच्यात नाही का होत की आपण जणू कायमचे जिथं आलेलो आहोत अशा थाटात जर एखादा काम करायला लागला तर असं करण्याच्या दुसऱ्या दिवशी नाही, संध्याकाळी सुद्धा त्याला सोडतात. काय आवश्यकता राहिलेली नाही, तिकडे जा कुठेतरी राहा. म्हणजे आपल्या भाषेमध्ये मराठवाड्यात तिथं काय वाईट नाही आहे, पण आपल्या दृष्टीने काय आता कोणीतरी कोणाला तरी काहीतरी म्हणायचं त्यातलं चंद्रपूरला बरं जा, तसं आहे. तर ते त्यांना जर भान नाही राहिलं तर मग ते त्यांची परतीची ऑर्डर. तसं ही फिरवण्याची ऑर्डर आहे, आपल्याला परतीची ऑर्डर आहे, ठरलेली आहे. ज्यार्थी आलो त्यार्थी परतीचं नक्की आहे. तर जे परतण्याचं आणि लवकर परतण्याचं भान ठेवतात, देहांत परत जाऊच लागेल. तुम्ही कोण राजा असा नाही तर रंका असा नाही तर आणि काय असं, हो की नाही. ज्यांनी देह धारण केले ते महापुरुषसुद्धा शेवटी परतीची तारीख आहे, जावंच लागेल त्या दिवशी. तर ते तर जावंच लागेल. पण इथे परतीचा अर्थ आपल्या दृष्टीनं काय, ही काय परती आहे, तर परती ही आपल्या दृष्टीनं परत जाण्याची तयारी, परत जाण्याचं भान पहिल्यांदा, मग परत जाण्याची मनाची तयारी, आणि ती सुद्धा लवकर परत जाण्याची तयारी. आता लवकर परत जाण्याच्या तयारीला 2 अंग आहेत, एक व्यावहारिक आहे आणि एक मानसिक आहे. की व्यावहारिक अंगाने आपल्याला, मग व्यावहारिक अंग देहाला लागू आहे, ते काय तुम्हाला देवाचं नाव घेऊ नका म्हणत नाही. लहान मुलांनी देवाचं नाव घेऊ नये असं नाही, ती घेतातच आहेत, आणि त्यामुळे त्यांना ते भान लवकर येणार, सरळ आहे. त्यामुळे ते शांततेत राहणार. त्यांना तो दृष्टिकोन आहे, ह्याला महत्त्व देत नाहीत. महत्त्व येतं व्यवहाराने, पण ते देत नाहीत. ते जे आहे त्याला तेवढंच महत्त्व समजतात, कारण हे आपल्याला सोडून जायचं आहे. की मगाशी जे उदाहरण सांगितलं बदलीचं, तसंच आहे. बदलीची ऑर्डर आली की त्या दिवशी सगळं एकदम वातावरण बदलून जातं. आपल्याकडे आपण ऑफिसमध्ये बघितलं असेल की सगळ्यांशी एकदम सकाळी साहेब उठून चांगलं वागायला लागले की ओळखावं, ईमेलवर यांची सगळे ऑर्डर आलेली दिसते बहुतेक. या बस बसा, तुमचे काय अडचणी नाहीत ना, काय असेल तर मला कानावर घालत जावा, मी सोडवतो, हे करतो ते करतो. जे नुसतं आत यायला देत नाही हिरवी, ते मनुष्य असंच राहून आपल्याजवळ टेबलवर जाऊन विचारायला लागला
तर काहीतरी गडबड झाली असं आपण समजतो. ती गडबड नाही, ती हे आहे, दुसरीकडचं भान आलं आता. आता हे आपल्या काही हातात राहिलेलं नाही. आता शिस्त नाही, अमकं नाही, तमकं नाही, काय नाही, कायदा नाही, बडगा नाही, एक्सप्लेनेशन नाही, काय नाही. आता नोटीस नाही, काही नाही, आता फक्त परत जायचं, आता जायचंच आहे, तर चांगलपणा घेऊन जावं असं होतं मग शेवटी. तर तसं जे आहे ते भान येतं. पण इकडे आपल्याला हे भान जर आलं तर मग याच्याकडे बघण्याचं भान येईल. आज जे इथे आपलं जीवन चालू आहे त्याकडे येणे, आणि ते सुद्धा लवकर परतीची तयारी आहे. ते सुद्धा गाठायचंच आहे. शरीरानं मी जाणं नेणं माझ्या हातात नाही, आणि ते करणं पण बरोबर नाही. काय अमुक करणार तमुक करणार, काय ते काय करायचं ते भगवंत ठरवेल. पण हे जे काही त्यांनी ठरवले ते देहापुरतं ठरवलेले. त्याच्याकडे जाण्याचं जे भान आहे, परतीही भगवंताच्या स्वरूपातून इथे आलो प्रारब्धाने, तो मी तिथे परत जाणार आहे, आणि मला लवकरात लवकर तिथे परत जायचं आहे. इथे राहिलो तरी चालेल. अनेक लोकांनी मुक्त होऊन पुढे कित्येक वर्ष कामं केली, 50-50 वर्ष कामं केलेली लोक आहेत की जे आता लवकर वयात ज्यांनी साधना केली. आपल्यासमोर इतकी मंडळी आहेत की ज्यांनी हे कोणी 12व्या वर्षी साधलं, कोणी 20व्या वर्षी साधलं, कोणी 25व्या वर्षी साधलं. हे पुढं 50-50 वर्ष इथे होते. तर त्या अर्थाने ते परतले नाहीत, पण ते आधीच परतले, त्या अर्थाने लवकर परती. आता हे कळेल तेवढं लवकर मनुष्याची तयारी होईल. ज्याची मानसिक तयारी आहे त्याला ह्या मृत्यूचं काय राहिलं, त्याला ह्या मृत्यूचं नाही राहणार. उलटं तो जे आत्ता करतोय त्याच्या प्रकाशात हे काम चालणार की मी परतलेलाच माणूस आहे. तर त्या अर्थाने परतलेल्या माणसाच्या दृष्टीने जे राहील ते हे राहील. आणि मग धरी लवकर परती असे जे लोक आहेत ज्यांनी हे लवकर परतण्याचं, मग त्याचं भान, मग त्यासाठी तयारी, मग मानसिक काय ठेवण आहे ती, ह्या सगळ्याच्या, आणि त्याच्यासाठी लागणारं काय साधन असेल तर ते, हे सगळं जे ज्या लोकांच्या लक्षात आलं, धन्य शुद्ध याते. अशा प्रकारचे लोक हे धन्य की त्यांना हे भान आलं, लवकर आलं. तेव्हा जसं सत्तेवर असताना माणसाला सत्ता असली की मनुष्य बेसावध होतो, त्या सत्तेमध्ये तो काहीही करून जाईल असं होईल. पण सत्ता जाणार हे भान असेल तर मनुष्य त्या सत्तेच्या मर्यादेच्या आतच वागेल, जाऊ दे, नाहीतर ही जाणारी सत्ता आहे, ही काही टिकणारी नाही. हे ज्याला भान आहे त्याला तोच आहे. मग ती कसली पैशाची असो, पदाची असो, कशाची असो, कारण त्याचं भान आहे त्याला, त्यामुळे त्या भानाने तो वागतो. हे तसं हे परतीचं भान आहे, आणि लवकरच परतीचं भान आहे, तो आणखीन व्यवस्थित काम करेल. आणि हे कसं होईल, हे होणार कसं, हे सगळं ठीक आहे. आता हे कळलं आपल्याला की हा असं असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, असं झालं तर बरं होईल वगैरे. त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती. ऐकिले ते चिकानी, ऐकिले ते चिकानी, होय परिपाक मनी, होय परिपाक मनी. ऐकिले ते कानी, होय परिपाक मनी, ऐकिले ते कानी. हे जेव्हा श्रवण घडेल, जेव्हा हे सातत्यानं मनावर पडत राहील, तेव्हा हे होईल परिपाक. की हा जो परिपाक आहे धरी लवकर परती, आणि त्यामुळे धन्यता जीवनाला येईल. हे जे परिणाम आहेत हे केव्हा घडतील तर होय परिपाक, हा परिणाम होईल, पक्का परिणाम. परिपाक याचा अर्थ पक्का परिणाम. तो जो पक्का परिणाम आहे तो केव्हा होईल, ऐकिले त्याची कानी. तर आता हा हे व्हायला त्याचं श्रवण पाहिजे. आता काय ऐकल्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहीतच आहे. जे ऐकावं तसे परिणाम होत जातात. तर खरं सांगायचं तर हे परिणामामध्ये ऐकिले त्याची गाणी हाच का वापरला शब्द, ऐकिले ते गाणी. ऐकण्यावरच का भर दिला. मग संस्कार असतात, हे असतं, ह्या असतं, त्या असतं, किती गोष्टी आहेत. हे सगळं आम्ही समजा उद्या संतांचं श्रवण केलं, अमकं केलं, तमकं केलं, ग्रंथांचं श्रवण केलं तर हे होईल ना परिपाक, होईल. पण श्रवण हीच एक वस्तू अशी आहे की मला जीवाचा आकार शरीराचा धारण करण्यापूर्वी श्रवण करता येतं. ही एकच आपल्याकडे गोष्ट सर्वात जास्त तीव्र अशी स्वरूपाची आहे की जी माणसाला त्याच्या जीवाचा आकार येण्यापूर्वी श्रवण शक्य आहे. म्हणून आईनं ऐकलेलं त्या गर्भावर संस्कार करतो. भामणी गर्भवासी त्यातला जो गर्भवास आहे त्यामध्ये त्याच्यात जे श्रवण चालू आहे ते सगळं आपल्याला प्रमाण पाहिजे असेल तर अष्टावक्र कशाला झाले वाकडे.
झाले, ठीक आहे, शापानं झाले, हे बरोबर आहे, पण शाप कशासाठी दिला गेला? ऋषी स्वतः त्यांचा मुलगा आहे, तो गर्भामध्ये आहे, तर अशा वेळेला त्यांचं उच्चारण जे वेदोच्चार चाललेले आहेत ते त्याच्या कानावर इतके दिवस पडतायत की त्या वेदोच्चारात एवढीशी चूक झाली तर त्याच्यातून ध्वनी आला, चुकतंय असा ध्वनी आल्यामुळे वडिलांना सावध व्हावं लागलं एकदम. मग त्यांना त्याच्या गोष्टीचं हे पटलं नाही की यांनी ह्या चूक दाखवावी, जो जन्माला आला नाही त्यांनी चूक दाखवावी. त्या शापापोटी ते 8 ठिकाणी वक्र झाला म्हणून 8 वक्र झाले. 8 वक्र संहिता आहे पुढे, आपल्याला कल्पना आहे की 8 वक्र काय झालं. मग त्याला ज्ञान केव्हा मिळालेलं आहे? जन्माला यायची पूर्वी मिळाले. श्रवणातून तेव्हा काय मार्ग आहे? त्यांनी म्हणून नाही, ह्यांनी म्हणलेलं ऐकलेलं आहे, तेव्हा ते श्रवण त्या सगळ्याच्या आधी आहे म्हणून श्रवणाची काळजी त्यांनी उल्लेख मुद्दम केला. ऐकिले तेची कहाणी, ते जे श्रवण होईल त्याचा उपयोग होईल. आता हे आपण बसलेल्या अवस्थेत आपल्या हातात नाही, मग जिथं श्रवण शक्य आहे तिथे जाऊन करावं. आता पुन्हा परत ह्यासाठी गर्भवासी असं नको नाही तर तेव्हा ऐकायला मिळणार आहे. तेव्हा काय करणार, काय सांगतं ते कोणाला ऐकायला काय मिळणार आहे? सिनेमाची गाणी ऐकायला मिळेल तर काय करणार? गणपती बाप्पा आणि आता आपल्या देवी सगळे ऐकत बसलेलं नटणार का आता? काय ते हो की नाही? काय ते गणपती बाप्पाच्या अवस्थेत बुद्धीची देवता, त्यामुळे त्यांना काय बोलता पण येत नाही. तुम्हाला माहीत नसेल, आता माहीत असेलच, पण त्यांना ते म्हणजे त्यांची पंचायत तुम्हाला माहीत नसेल की त्यांना जे ऐकवतात ना, आता माहीतच आहे आपल्याला लेटेस्ट कुठला सिनेमा असेल वगैरे वगैरे ते, तर ते जे काय आहे ना, तर त्याच्यातलं सगळं त्यांना ऐकवतात आणि ही त्यांची ऐकवण्याची बुद्धी त्यांना पालटता येत नाही. बुद्धीचा देव असून त्याला ते पालटता येत नाही. तो म्हणतो मी हातबल झालो. याचं कारण काय? तर मी असा सार्वजनिक ठिकाणी येऊन बसलो आहे की मला कामकाज करता येत नाही. माझी परिस्थिती आहे त्याची. महाराज मामासाहेब म्हणले, त्या आधारावर सांगतोय, मामासाहेब म्हणले तेव्हा आम्ही देवघरातून घरात बाहेर आणला, ही गोष्ट चांगली झाली, पण आता आम्ही त्याला कुठे नेऊन ठेवायला म्हणले. त्यांना उत्सवाच्या अपेक्षा होत्या, कल्पना होत्या, बरोबर आहे, पण त्यांना महाराज म्हणले नाही का साधं की देवघरात ठेवू नका, त्याला व्यवहारात आणा. त्यांनी व्यवहारात आणायला सांगितलं. व्यवहारात म्हणजे माझं ते जे देवत्व आहे त्याच्यातला काही गुण का होईना, मला काय सगळे गुण ना, काहीतरी गुण का होईना माझ्या व्यवहारात येईल, तर त्या अर्थाने देवघरात ठेवू नका. आता एवढंच सोडून जर एखादा बसला तर लगेच देवघरात ते देव काढून ठेवायला मोकळा, पूजा उद्यापासून जबाबदारी नाही. कारण महाराजांनी सांगितले देवघरात ठेवू नका, त्याला व्यवहारात आणा. त्यामुळे आपला जो व्यवहार चालू आहे तिथे कुठं स्वयंपाकघर काय ते काय कट्टा, इकडे हे बाहेर हॉल वगैरे, जिकडे तिकडे थोडे थोडे देव ठेवून टाकले. हा काय व्यवहारात आणला? आम्ही देवघरात ठेवलेलं नाही, महाराजांनी सांगितलं व्यवहारात आणा, त्याप्रमाणे व्यवहारात आणला आहे. तर असा व्यवहारात आणायचं ठरवलं तर काय वेगळी शब्दशः आहे. तर हे असं त्यांना अभिप्रेत नाही. ऐकिले तेची कानी, त्याचाच अधिक उपयोग होतो. होय परिपाकमनी, म्हणून ऐकिले ते कानी. म्हणून सर्व ते त्यांनी जे म्हटलं ना, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, कशासाठी? तर संत संग होईल, म्हणजे मला ऐकायला मिळेल, सारखं चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल की ज्याचा मनाचा माझा पालट होऊ शकेल आणि ते एकाकार होईल आणि ज्या अर्थाने त्यांना घरी लवकर परत येईल, हे जे आहे ते मला परतीचं भान लवकर येईल, यासाठी मला चांगलं ऐकायला मिळावं, याच्यासाठी. आता त्यांना तर मुक्त झालेले तरीसुद्धा आपल्यासाठी मागणं मागून ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी की ह्या मार्गाने का होईना, ठीक आहे आत्ता इथे आहे तसा तरी निदान मी मागचं त्यांचा आणि विचार आणि त्या ह्याचा सोडून देतो क्षणभर. जन्माच्याही आधी जे ऐकायला मिळेल ते त्याच्यापेक्षा भाग्यवान, पण त्याच्यापेक्षा आता ते जन्माला येतात, ज्यांना जन्माला येण्याआधी ऐकायला मिळालं असेल त्यांनी किती पुण्यही करून ठेवले असेल याचा विचार करा. पण क्षणभर हा सुद्धा जाता जाता विचार करावा आणि त्याच्या पुढे हाही विचार करावा की आपण निदान जन्माला आल्यावर ऐकतोय, एवढी तरी पुण्यही नक्कीच असली पाहिजे. हां ठीक आहे, 70% असेल तर आपली 50% आहे. त्यामुळे आपल्या कानावर तुकोबा पडतायत, आपल्या कानावर निरंजन आपण ऐकतोय, सगळं हे वाचतोय, हे सगळं आमचं ऐकतोय ज्ञानेश्वरी, तर तसं हे ऐकतोय ह्याचा अर्थ ती मागे पुण्य आहे. ती ऐकलेलीच कुठेतरी एखादा शब्द एखादं वाक्य आठवतं, अरे होय ह्या वेळेला हे वाक्य तेव्हा कुठल्या तरी ह्या स्वामींनी कोणी यांनी त्या आपल्या निंबार्क महाराज कोणतरी बोललेलं असतं असं, आणि ते वाक्य त्यावेळेला उपयोगी पडतं व्यवहाराला, आणि व्यवहारात उपयोगी पडलं लक्षात येतं हे आपण तेव्हा ऐकलं म्हणून हात बरं झालं, हे आपल्याला वेळेला आठवलं आणि त्यामुळे एक काहीतरी त्रास, एक तरी काहीतरी एक तरी निदान काहीतरी गोष्ट चांगली घडली किंवा वाईट घडण्याची टळली, हे जे आहे याचा उपयोग होतो. ऐकिले ते चिकानी होय परिपाकमने. आणि हे का? तर कळवळा पोटी सांगणारा कोण असतो त्याचंच ऐकण्याची मजा असते. ऐकण्याचं तर काय, तुम्हाला डोलवणारा एखादा उत्तम पट्टीचा वक्ता किंवा जर समजा नट किंवा काय गायक असेल तर तो आपल्याला डोलवत ठेवतोच, प्रश्न नाही. फक्त डोलल्यानंतर शेवटी आपल्याला काय असेल, जर कॉफी याची व्यवस्था श्रोत्यांसाठी तर ती मिळेल,
नसेल तर आपल्या खर्चानं बाहेर कापी घ्यायची आणि रात्री घरी जायचं. त्याचा संबंध काय पुढे तर काही नाही. कालची संध्याकाळ चांगली गेली, कालची संध्याकाळ चांगली गेली नाही, आजचा माझा दिवस कसा चांगला जाईल हा कळवळा ज्याला आहे त्याच्याकडून ऐकावं कोणाकडून हे पुढच्या वेळी येते. कळवळा पोटी सावधान हितासाठी, त्यांनी त्याच्या हितासाठी सावधान व्हावं म्हणून कळवळा ज्याच्या पोटी येतो त्याचं ऐकलं तर ऐकिले त्याची कानी होय परिपाक म्हणे. आणि मग हे होतं की घरी लवकर परत. अरे चला ह्यात काय अर्थ नाही, हे सगळं असं चालणार. आपल्याला काय करायचं ते करावं आणि आपल्या मूळ ध्येयाचं भान ठेवावं. आपण एखादा विद्यार्थी शिक्षणाला गेला तर त्याला बाहेर जेवायला पण जावं लागेल, त्याला हॉस्टेलमध्ये पण राहावं लागेल, त्याला मित्रांच्या बरोबर जावं लागेल, खेळावं लागेल, व्यायाम करावा लागेल, पण मूळ त्याच्या लक्षात असतं मला अभ्यास करायचा. तसं हे हरी लवकर परत ये, मला काय करायचं आहे मूळ ते करायचं आहे. मग हे जे काय काय होते वाटेत हे होणार, पण ते झालं तरी मला मूळ भान आहे ना, घरी लवकर परत ये, मला ते परतायचं तर आहेच, त्याचं भान तर पाहिजेच. आणि त्यात पुन्हा लवकर जाण्याचं भान पाहिजे. मला आनंद, माझा भगवंत मला या सगळ्याच्या आधी मिळाला पाहिजे, याचं भान सारखं तर ते कोण आणतं. ते क्रमाने उलट आहे. ऐकिले त्याची कानी होय परिपाक म्हणी, मग कळवळापोटी समाधान हितासाठी समाधान, त्याला मिळतासाठी समाधान सावधान करावं म्हणून हा कळवळा ज्याच्याकडे आहे तो जे सांगतो. म्हणून तुकोबा टिकले, म्हणून ज्ञानेश्वर महाराज टिकले. आपलं काय नाही, आम्ही नुसतं फक्त हे ऐकतोय ना, त्यांची करून ठेवले. त्यांचा येतो कळवळा म्हणून आहे ना, स्वच्छ सांगितलेलं आहे. माझं काही काम उरलेलं नाही आहे, पण येतो कळवळा म्हणून या म्हणून मी म्हटलं. तर तसा कळवळा मला सांगा एका तरी प्रपंचातल्या माणसाला कोणाबद्दल आहे का? बाकी जगाचं सोड, एका तरी प्रपंचातल्या माणसाला दुसऱ्याबद्दल या अर्थाने कळवळा आहे. तो हिताचा कळवळा कसला असतो? चांगली मार्क मिळव, सीईटीला पास हो, चांगली नोकरी मिळव. मग ती मिळवलीस की तू कुठल्या तरी उच्च पदाला जाशील, त्यावेळेला लोक म्हणतील हा ह्यांचा मुलगा, वा वा छान टाळ्या. ते एकदा कार्यक्रमात एकदा सहभागी झालो की माझं झालं सगळं. ह्याच्यासाठी नव्हे, हे सांगतायत धरा लवकर परती, ती त्याची आहे ती तो खरं हित साधतो. म्हणून कळवळापोटी सावधान हितासाठी तुका म्हणे भाव ज्याचा तोच जाणा देव. हा ज्याचा भाव आहे, तुका म्हणे भाव ज्याचा तोच जाणा देव. तुका म्हणे भाव तोच जाणा त्याचा देव. तर असं त्यांना आपल्यासमोर ठेवायचं आहे की काय म्हणून हे करावं, कसं करावं, धन्यता कोणती, आपल्याला अपेक्षित असलेलं ध्येय काय. तर ह्या सगळ्याबद्दल हे सगळं सांगितलं. धन्य हे आत्ता बोलले हे शब्द, याला धन्यता म्हटली. धन्य वाटलं. मुलांनी एखादं चांगलं काम केलं, कुठल्या परीक्षेचा आपल्याला धन्य वाटलं. पण हे झालं, आता पुढची परीक्षा पुन्हा आला, चिंता आली परत. त्यावेळेला परफॉर्मन्स झाला, यावेळेला होतो का नाही, शेवटी परफॉर्मन्स असते. त्यामुळे ते आज बदलले, उद्या बदलले. 10वीचा परफॉर्मन्स 12वीला नाही म्हणलं की 12वीच्या हे आलं, अडचण आली, त्यावेळेचं गेलं आता सर्टिफिकेट मागे. 12वीचं मिळालं की 10वीचं सर्टिफिकेट गेलं, ती धन्यताही गेली. ही असल्या जाणाऱ्या येणाऱ्या धन्यता काय उपयोगाच्या आहे? जो एकदा धन्य झाला तो धन्यच झाला. ते जे धन्य झाले ते म्हणून जीवित्व हे किती ह्याची धरिता बरे चित्ती, असं राहून जो करेल ते हे सगळं समजून घेईल. कळवळा पोटी, त्याच्या कळवळा आहे पोटामध्ये, आणि तो केवळ त्याला सावधान करून, ते सुद्धा सावधान करून, माझे राहिलेले पैसे दे हे नव्हे. सावधान तर माणसं एकमेकांना करतात, तुम्हाला लक्षात असेलच. अरे तुम्हाला बरोबर आहे, म्हणजे काय काम आहे ते आपण सांगितलेलं काम असेल, काय पैसे द्यायचे असतील, काय परत करायचं असेल, हे जे काय असेल, काय वस्तू असेल, भांडं असेल, काय असेल ते. भांड्यासाठी सावधान असतात माणसं, भांड्यासाठी असली समजू शकतो, चमच्यासाठी असतात. आता काय करावं म्हणून शेवट नुसते सहज शेजारी ते चक्कर टाकतात, तिथं चहाला बसतात. बसल्या बसल्या त्यांच्या लक्षात येतं की हे मी मागे दिलेलं पातेलं इथेच राहिले बहुतेक. त्यांच्या काय लक्षात दिसत नाही. आता कसं सांगावं बरं, माणसं जवळची पडली, ते आपलं पातेलं त्यांच्याकडे राहिले, मागं कसल्या कामानं दिलं होतं, काय घालून दिलं होतं, काय ते आता त्यात काहीतरी घालून परत द्यावं खरं म्हणजे, आता एक अवसात, पण ते जे काय ते वरून द्यावं. पण आता ह्यांचे हे बहुतेक आता ह्यांचं झालेलं दिसते, आता काय यांचं कसं लक्षात येणार, ह्यासाठी सुद्धा सावधान करता येतं. अगदी तसंच वाटतं, आमच्याकडचं जसं होतं तसंच आहे ना तुमच्याकडे. आज काहीतरी करावं असं वाटतं आज शेवटी. आमच्याकडे पण असलंच होतं. आणि नंतर त्याच्या कुठेतरी टाकलं, अरे होय की यांचं तिथं आपल्याकडे तसलंच आहे, हे त्यांचं परत दिलं पाहिजे. तर असल्यासाठी सावधान कळवळा असला कळवळा नव्हे, सावधान हितासाठी, त्याचं हित व्हावं म्हणून सावधान आहेत.
तर तुका म्हणे भाव त्या ज्याचा तोच जाणा देव. खरं सांगायचं तर असा भाव ज्याच्या मनामध्ये आहे की कळवळा येतो पोटी, पण तो कशासाठी? दुसऱ्याच्या हितासाठी सावधान करावं म्हणून असा जर कळवळा आला असेल तर हा सगळा अभ्यासाचा आणि श्रवणाचा परिणाम काय होतं? अभ्यास आहे करायचा आहे आपल्याला. तो इथे जे म्हटलं आहे तुका म्हणे भाव तोच जाणा देव, तर यात काय श्रवण करणार त्याचे परिणाम होणार. सर्वात जास्त जर कॉशस असावं तर श्रवण आणि दर्शन या दोन गोष्टीबद्दल, दृष्टी आणि कान ह्या दोन गोष्टीमध्ये जसं जिभेत निम्मा परमार्थ आहे तसं ह्या दोनमध्ये निम्मा परमार्थ आहे. आपल्या साधनाच करायचे असेल तर डोळ्यांनी काय पाहतो आणि कानाने काय ऐकतो ह्याच्यावर सगळी मनाची घडणीतली निम्मी घडण एवढ्यावर होते. कारण सकाळी एकदा जो देवाला जातो आहे त्याचा तर काहीतरी परिणाम चित्तावर राहणारच. जो संध्याकाळी येताना देवाला जातोय त्याच्या चित्तावर आणखीन काहीतरी परिणाम होणार आहे. आणि ज्याच्याबरोबर ती काय फोटो ठेवलेलाच आहे आणि मधनं बघतो आहे त्याच्यावर नक्की आणखीन काहीतरी परिणाम होणार आहे. काहीतरी परिणाम ह्या प्रत्येक गोष्टीचा जर होणार आहे आणि तो जर पॉझिटिव्ह आहे, तो जर विधायक आहे, तर त्या अर्थाने हे आपलं हे जसं दर्शनाचं झालं तसं त्याच्यापेक्षा जास्त श्रवणाचं होतं. म्हणून मुलानं बोलताना शिवी दिली तर त्यांनी कुठं ऐकली हा प्रश्न आहे. आतून तर आली नाही. म्हणजे जन्माची यादी असेल ते श्रवण आपण तर सर्वात महत्त्वाचं झालं, तो भाग आहेच, पण त्याच्याबरोबर हेही आहे की ते श्रवण झाल्यामुळे आलेली आहे. कुणी नवीन निर्माण करून दिली असं नाही आहे. तसेही लोक असतात, म्हणजे थोर लोक असू शकतात तसे काही, पण आता काय करणार, जे सर्वसाधारण अनुभव आहे तो 90-95% असंच आहे की ऐकलेलीच कुठेतरी त्याने दिली. ऐकलेलीच जर दिली असेल तर ती ऐकतानाच त्याला फिल्टर व्हायला हवी होती. म्हणून इथे म्हटलं की ऐकिले ते चिकानी होय परिपाक म्हणे. तो मनात परिपाक होतोय तो ऐकण्याचाच होतोय आणि जसं ऐकू तसं हे होईल. म्हणून श्रवणा हे हितासाठी करावं त्याच्यासाठी हे आपलं सगळं त्यांचं म्हणणं चाललेलं आहे. तर श्रवणाच्या दृष्टीनं किंवा हे जे काय आत्ता चाललं आहे, हा जो शब्द वापरला श्रवणाचं एकच इंद्रिय तेवढं जे कार्यरत आहे त्याच्यातून, तर त्यातून आपण जे म्हणून आपल्याला यांचं म्हणणं ज्या ज्या ठिकाणाहून जसं जसं अनेक वेळेला लोक नाव ठेवताना मी ऐकतो की किती वर्ष ते ऐकतायत, किती वर्ष ते ह्याला जात आहेत, किती वर्ष भागवतात. जाऊ दे, ते भागवतालाच जात आहेत, सिनेमाला तर जात नाहीत, भागवताला जात आहेत ना. भागवतात काहीतरी कळणार नाही त्यांना, ते वारंवार कळणार ना. तर ते वारंवार कळल्यामुळे कधीतरी ते आज जाईलच, कधीतरी ते परिणाम करीलच. नुसतं साधारण जाताना मनुष्य नवीन एखादं गाणं ऐकतो. आता आपल्यातले जे परिचित असतील त्यांना काय वाजवलं ते कळलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल तर कळलं असेल त्यांना काय वाजवलं, कुठलं वाजवलं ते. ऐकलंय म्हणून कळलं, नसेल तर नाही कळणार. मग तसं चांगलं जर ऐकलेलं असेल तर तेही कळेल. तसं ते भागवताचं ऐकतायत, ज्ञानेश्वरी ऐकतायत, 25 पारायण आले, 25 27 पारायण होऊ देत, तेवढ्याने काहीतरी हे होणारच आहे. कारण जे श्रवण केलेलं आहे ते कुठेतरी परिणाम करणार आहे. हे जर निगेटिव्ह होत असेल तर पॉझिटिव्हही तितकंच होणार, वेळ लागेल थोडासा, एवढं होईल. तेव्हा हे श्रवण करावं ते कोणाची करावं, आपण होऊन. आणि म्हणून त्यांनी जे शेवटी म्हटलं आहे ना, तुका म्हणे भाव ज्याचा, असा ज्याचा श्रवणाचा भाव असेल की ज्यामुळे सगळं हे होईल आणि ऐकणाऱ्याच्या पोटी कळवळा निर्माण करेल, सांगणारा कळवळ्याचा आहे, तो सावधान होऊन हितासाठी सांगतोय, असं सगळं ज्यांचं होईल त्यांच्या दृष्टीने हे सगळं हिताचं होईल एवढं. आणि मग धरी लवकर परती, मग त्यांच्याकडून हे लवकर परतीची अपेक्षा करता येईल. ती कोणत्या अर्थाने आपल्याला माहिती आहे, देह सोडायची गरज नाही, तो परमेश्वर निसर्ग पाहून घेईल. पण त्याची मनाची तयारी मात्र तिकडे परतलेली जी आहे. त्यामुळे जर राहिलं तर लोकांसाठी काम करेल, नाही तर नाही काय करणार. बसून राहिला तरी त्याच्याकडून संत बसती फिरती इथं जगाचे सारथी. ते बसलेले संत पण आपल्याकडे कितीतरी इथे आहेत. त्यांनी कुठे त्या जागा सोडून कुठेही गेलेले नाहीत आणि त्यांनी जगाचं जेवढं कल्याण केलं तेवढं फिरणाऱ्यांचं सुद्धा केलं नसेल एवढं कल्याण केलेलं आहे. असे किती महापुरुष आहेत. तेव्हा त्याच्यावर ते अवलंबून नाही. आणि फिरणाऱ्यांनी जेवढं कल्याण केलं तेवढं कोणी केलं नाही बाकीच्या व्यक्तींनी, असेही महापुरुष आहेत. त्यामुळे ते त्याच्यावर अवलंबून नाही. हे आता ही अनेक महापुरुष असे आहेत की त्यांचं गाव सोडून त्यांच्या गुरुच्या गावाशिवाय कुठं गेलेच नाही. आपल्या इथं आपल्या गुरूंचे गुरु इथे आहेत, आपलं गाव सोडून त्यांच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्या गावाला गेलेच नाहीत तरी. पण त्यांनी गावात जे साधलं ते गावोगावी जाऊन सुद्धा कोणाला साधलं नाही.
मग तुकामाईंचं का स्मरण करावं मला सांगा, त्यासाठी करा, काय कुठे केलं नाही, ह्यापासूनच साध्य झालं सगळं. जो गावी परगावी होता त्याचंही साध्य झालं, कारण त्याचा भाव होता म्हणून त्याचं साध्य झालं, जो आला त्याचं साध्य झालं. दोन्ही बाजूनी ते साध्य करतातच आहेत. त्यामुळे ह्याच्यावर अवलंबून नाही. भाव काय आहे, तुका म्हणे भाव असा ज्याचा भाव असेल तर तोची जाणा देव, म्हणजे एक तर असा भाव देव जाणा, आणि नसेल तर तो मनुष्य देव जाणा. आपल्याला देव पाहायला मिळत नाही, खात्री नाही, येईल कधी आपल्यासाठी उतरून एवढी तपश्चर्या नाही, मग ठीक आहे. आपण रामाच्या आरतीत म्हटलं आहे ना की बाबा आपल्याला नसेल तर निदान नामी तरी ये, तू सगुणात यावं एवढी आमची काही तपश्चर्या नाही, पण निदान नामात तरी ये, तर आमच्या नामात राम येईल नक्की. कुठेतरी रामाचा आपल्याला स्पर्श होऊन जाईल आणि आपलं ते नाम बदललेलं असेल, त्या क्षणी असं निर्विचार होऊन जाईल सगळं. तर हे त्या नामात येण्याचं त्याचं सामर्थ्य, तो नामात येईल. ज्याचं सामर्थ्य कशातही येण्याचं आहे तर तो नामात तर नक्की येईल त्याच्या. तर हे तरी त्याचं होईल. तर हा जो भाव आहे तोच देव, तो भावही देव, आणि असा ज्याचा भाव आहे तोही देव. तुका म्हणे भाव ज्याचा तोची जाणा देव, तोची जाणा देव, अशा तऱ्हेचं ते असेल. तर ह्यासाठी हे सगळं आपलं काय जे काम आहे ते त्या दिशेनं असावं. आणि आता ह्यातलं आपल्याला काय घेता येईल ते चारही वेळी म्हणतो परत एकदा. आणि आपण बघा काय आपल्या सर्व जीवनामध्ये अशा तऱ्हेचं श्रवणापासून सुरुवात आहे. आपण श्रवणाला अशा तऱ्हेनं विचार करून महत्त्व दिलं का, त्यातलं तेच श्रवण करतो का जास्तीत जास्त, त्या श्रवणामागे आपला भाव हा काय आहे, श्रवण कुणाचं करतो आहे, त्याच्या पोटी कळवळा आपल्याला हितासाठी सावधान करून देण्याचा आहे का, हे सगळे विचार करावे आणि श्रवणावर यावं. कमी श्रवण करावं लागेल पण उपयोगाला जास्त असेल. साध्या भाषेत फॅट जास्त आहे तितकं आहे, हे प्रचंड फॅट आहे, त्यामुळे ते आपल्याला उपयोगी पडणार. तर तसं हे फॅट आहे. तर तसं लक्षात ठेवलं तर कळवळा पोटी सावधान हितासाठी, ते असे आपल्याला राहावं. ते परमात्म्याकडे जिथून आलो तिथे चटकन परत जायचं आहे. जितकं लवकर ज्याची जेवढा गती असेल, ज्याचा जेवढा भाव असेल, जेवढं ज्याची तळमळ असेल जाण्याची, तेवढं त्याला हे कळवळ्याने हे करता येईल. तर या अर्थाने याकडे पाहावं, यासाठी हे तुकोबांचं समोर ठेवलेलं आहे. पाहता येईल. धन्य शुद्ध जाती ठरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती ठरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती ठरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती. ऐकिले ते कानी, ऐकिले ते कानी, होय परिपाक मनी, ऐकिले ते कानी, होय परिपाक मनी, धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती, धरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती, धन्य शुद्ध जाती. कळवळा पोटी सावधान हितासाठी, कळवळा पोटी सावधान हितासाठी, कळवळा पोटी सावधान हितासाठी, धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती. तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव ज्याचा तोच जाणा देव, तुका म्हणे भाव ज्याचा तोच जाणा देव, धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती, धरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती. इथे एक फार बारीक विषय मध्येच सांगायचा आहे, तो सांगण्यासाठी परत एकदा थांबणार की जसं जत्रेत सोडलेलं मूल असतं तसे आपली प्रपंच नाव असतं. सुटलेलं मूल असावं आणि ते हिंडत राहावं आणि शेवटी आई बाप विसरून जावं आणि त्यांना शोधायची वेळ यावी, त्याची अवस्था होती. वास्तविक ते त्या कामासाठी एक काय त्याला चक्रात फिरायचं तेवढं झालं की
परत आलं पाहिजे. तसं ते नचक्रातून त्याला पुढचं काहीतरी भिरवेळ दिसतं, तिथून पुढं काहीतरी दिसतं, मग फुगा दिसतो, मग हे करतो. हे आपलं तुझं झालं. निंबार्की महाराजांचं मोठेपण सांगताना गुरुदेव काय म्हणायचे नेहमी, की ते मेंढपाळ होती ना, तर मेंढपाळ रोज सकाळी उठून ती मेंढरं घेऊन जायची, जिथे कुठे चारायची तिथं चारायची, बसवायची तिथं बसवायची, सगळं घेऊन यायचं. मग आता एवढे ढेकभर मेंढरं घेऊन गेलेले, संध्याकाळी मोजून सगळी परत आणायची. ते एखादं असतं असं ते कुठेतरी रमतं, ते रमलं की रात्रीचे परत जायचे, हाका मारून परत घेऊन यायचे. ते असं त्यांना काम पडतं. तर तसं ते आईबापानं जसं काम पडतं आणि मोठमोठ्या ठिकाणी जसं मग अनाऊन्समेंट होतात की जर अशा वर्णनाचा असा शर्ट घातलेला तसा दिसणारा, खूप छान असलेला वगैरे असं म्हणतात मग तेव्हा, तर तसं काय जे असेल ते दिसणारा, तर तसं जर मुलगा कोणाला कुठे आढळला तर त्यांनी लवकर बुथशी संपर्क साधावा. का वेळ येते तर ते जे काय आहे ना ते लवकर परतीचं काय विषय राहत नाही. म्हणून धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती, धन्य शुद्ध जाती धरी लवकरी परती, धन्य शुद्ध जाती धरी लवकरी परती, धन्य शुद्ध जाती. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 जय विठोबा रखुमाई. पान 327 पद 199. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा, भाव भक्ती येई गरा, भाव भक्ती येई गरा, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, संत भेटी सर्व काळ, संत भेटी सर्व काळ, होई मन ते निर्मळ, होई मन ते निर्मळ, पायाची आठवण, तुझ्या
पायाची आठवण विश्वनाथा शुद्ध मन विश्वनाथा शुद्ध मन ओळखे देव सदालीन ओळखे देव सदालीन पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण जानकी जीवन स्मरण जय जय राम